अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जसजसा जवळ येतोय तसा कामाचा वेग वाढताना दिसतोय। राम मंदिरातील सोन्याच्या दरवाजाचं पहिलं छायाचित्र समोर आले। रामलल्लाच्या मंदिर निर्माणाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। सोन्यानं झळाळून निघणार अयोध्या नगरी। राम मंदिराला असणार सोन्याचा दरवाजा। राम मंदिरात सोन्याचे 46 दरवाजे बसवणार। अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या सुवर्ण दरवाजाचं पहिलं छायाचित्र समोर आलं। येत्या 3 दिवसांमध्ये आणखी 13 दरवाजे राम मंदिरात बसवले जाणार आहेत। हा दरवाजा सुमारे 8 फूट उंच आणि 12 फूट रुंद आहे। राम मंदिरात एकूण 46 दरवाजे बसवले जाणार आहेत। त्यापैकी 42 दरवाजे 100 किलो सोन्यानं लेपित असतील। हे दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून बनवण्यात आलेत। तर हैदराबादच्या कारागिरांनी यावर कोरीव काम केलंय। यानंतर दरवाजांवर तांब्याचा थर लावण्यात आलाय आणि आता दरवाजांवर सोन्याचा थर लावला जातोय। राम मंदिरातील दरवाजांसोबतच रामलल्लाचे सिंहासन देखील सोन्याचे बनवले जाणार आहे। हे कामही 15 जानेवारी पर्यंत पूर्ण होईल। शिवाय मंदिराचं शिखर देखील सोन्यानं मढवलं जाईल। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसजसा जवळ येतोय तसा मंदिर निर्माणाचा वेग अधिकच वाढतोय। श्रीरामाचं मंदिर नेमकं कसं असणार आहे आपण ते देखील बघूयात। मंदिर गर्भगृह आणि 5 सभा मंडपांचं काम जानेवारीमध्ये पूर्ण होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीची माती, सिमेंट आणि रसायनांचा मंदिराच्या पायासाठी वापर करण्यात आलाय। तज्ञांनी नेपाळ ते अयोध्या परिसरातल्या तीव्र भूकंपाचा मंदिर उभारणीपूर्वी अभ्यास केला। तीव्र भूकंपाचे धक्के सहन करण्याची क्षमता या मंदिरामध्ये असणार आहे। 3 मजली मंदिर आणि मंदिरासमोर 18 फूट उंचीचा ध्वजदंड असेल। प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट, त्यात 392 खांब आणि 44 दरवाजे असतील। मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर देवीदेवतांच्या सुबक मूर्ती असतील। मंदिराच्या चहूबाजूने संरक्षक भिंत उभारली जाणार आहे। संरक्षक भिंतीबाहेर आणखी 7 मंदिरं साकारली जातील। महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ ऋषी, निषाद महाराज, शबरी माता, अहिल्या देवीची ही मंदिरं असतील। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राम मंदिराच्या सुरक्षेसाठी 2 टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यात ट्रस्टद्वारे उभारलेली सुरक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात पोलिसांच्या विशेष पथकाची सुरक्षा तैनात असेल। दरम्यान या भव्य दिव्य राम मंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची काय वैशिष्ट्य आहेत आपण तेही बघूयात। रामलल्लाच्या मूर्तीसाठी पाणी न शोषणाऱ्या काळ्या संगमरवरी दगडाची निवड करण्यात आली आहे। वातावरणातील कार्बन सोबत अभिक्रिया न होणारे दगड मूर्तीसाठी वापरलेत। कर्नाटकमधील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे दगडांचं परीक्षण करण्यात आलं। वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार केलेल्या 3 मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड केली जाईल। राम मंदिराच्या तळमजल्यावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून सुमारे 5 फूट उंचीची रामलल्लाची नवी मूर्ती असणार आहे। नव्या मूर्तीसोबत रामलल्लाची जुनी मूर्तीही उत्सव मूर्ती म्हणून विराजमान असणार आहे। भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नसह सीता मातेची ही मूर्ती मंदिरात असेल। तर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल। 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल। भव्य दिव्य राम मंदिर बघण्यासाठी आता भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। त्यामुळे आता
प्राणप्रतिष्ठेचा दिवस कधी उजाडतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.